बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. आजचा जो एपिसोड झाला तो एकदम बिग बॉस लेवलचा होता. म्हणजे बिग बॉसला जी प्रेक्षक आहेत, बिग बॉसचे जे चाहते आहेत, तर ते सगळे चाहते आजच्या एपिसोडची वाट आतुरतेनं बघत होते. कारण आजच्या एपिसोडमध्ये भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. आणि घरामध्ये चोर कोण हा एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. सगळ्या घरच्यांनी, घरामधल्या काही प्रेक्षकांनी, घरामध्ये प्रेक्षक पण अवेलेबल आहेत, बरोबर? नाही, घरामध्ये कंटेस्टंट अवेलेबल आहेत. तर घरामधील जे कंटेस्टंट आहेत, तर त्या काही कंटेस्टंटनी आंदोलन धरलेलं आहे न जेवण्याचं. तर त्यांच्या न जेवण्याचं कारण काय आहे, तर घरामध्ये एक चोर सापडला. त्याची गोष्ट आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये, या पूर्ण ॲनालिसिसमध्ये आपण एकदम परफेक्ट पद्धतीने करणार आहोत. आपण हे बघणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. सोनालीने तन्वीच्या कानाखाली खरंच मारली का? टास्कमध्ये कुस्ती झाली, कुस्तीमुळे टास्क रद्द झाला का? सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. मीच आहे या चॅनलचा आणि तुमच्या सर्वांचा लाडका आलोक, आणि या चॅनलचं नाव आहे आलोक फ्रेम्स. तर आपण आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. एपिसोडची सुरुवात होते बिग बॉसच्या प्लेयरने विशाल कोटियान एपिसोडच्या सुरुवातीला असं बोलतो की घरामध्ये भरपूर कंटेस्टंट आहेत, मी तर हिंदी बिग बॉस करून आलोय आणि मला हिंदी बोलता येतं, मी तरी माझी मराठी खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय मी, पण घरामध्ये असे भरपूर कंटेस्टंट आहेत जे मराठी असून सुद्धा मराठी बोलत नाहीयेत. असा विशाल कोटियान त्याच्या बसलेल्या आवाजामध्ये तिथं बोलत असतो. आणि तिथं तो बोलतो की महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे, मातृभूमी आहे, आणि मला महाराष्ट्राचा मराठी असण्याचा गर्व आहे, असं तो तिथं बोलतो. बट हे कुठेतरी टिपिकल बिग बॉस सारखं होत चाललंय. कारण प्रत्येक कंटेस्टंट आजच्या एपिसोडमध्ये तर प्रत्येक कंटेस्टंटनी महाराष्ट्र 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 हेच केलेलं आहे. रुचिता असेल, हा विशाल असेल, अजून 2-3 कंटेस्टंट होते, त्यांची नावं लक्षात नाही येत माझ्या. कारण बिग बॉस प्लीज प्रत्येकाच्या नावापुढे ते पाटी तुम्ही लावताना प्रत्येक वर्षी ती पाटी लावा. नावं कन्फ्यूज होत आहेत खूप. असो एपिसोडची सुरुवात झाली. विशाल कोटियांचं महाराष्ट्र गौरवण्याचं संभाषण झालं. त्याच्यानंतर तन्वी पाटील कॉन्ट्राडिक्ट होते. काल ती प्राजक्ताला चिडवत होती कालच्या एपिसोडमध्ये की अरे मी साधी भोळी, मी खूप चांगली, बिग बॉस मला कळत नाहीये, मी नॉमिनेट कोणाला करू, कशी करू, असे तू त्याची ऍक्टिंग करत होतीस प्राजक्ताची. आज काय झालं तुला? आज तन्वी रडली कशामुळे? तर तन्वीला वाईट वाटलं सागर कारंडेला नॉमिनेट केलेलं. मग त्याच्यामुळं ती विशाल कोटियांसमोर, परत राकेश बापट समोर मध्ये बेडरूम एरियामध्ये रडते. तेव्हा राकेश बापट समजावून सांगतात की नको रडू नको, काही गरज नाही रडायची. विशाल कोटियान पण सांगतो. मग ती तिथून उठते, अरे मला कोणी रडताना बघितलेलंच नाही असं म्हणून ती उठते. तन्वी कोलते सक्सेसफुली बिग बॉस सीझन मराठी 6 ची विलन झालेली आहे 100%. आजच्या एपिसोड जर तुम्ही मन लावून बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की बिग बॉस सीझन 6ची मराठी सीझन 6ची जी विलेन आहे ती तन्वी कोलते जाहीर झालेली, स्वघोषित, आणि प्रेक्षकांच्या नजरेत सुद्धा ती सध्या विलन आहे, कारण ती तसंच वागत आहे. सो त्याच्यानंतर एक सीन होतो. दीपाली सय्यद बिचारी गोंडस क्यूट योगा करत बसलेली असते, ती असं करते. त्यावेळेस सागर कारंडे आणि राकेश बापट तिच्यासोबत मजाक मस्ती करताना दिसून येतात आणि ते खूप चांगलं संभाषण होतं. म्हणजे चांगला सीन होता ते खूप. मला पण तिथं हसू आलं, सिरियसली खूप छान होतं ते.
ते सागर कारंडे आणि राकेश बापटजी तिची ॲक्टिंग करत होते. त्याच्यानंतर सागर कारंडे तन्वीकडे जातात आणि तन्वीला समजावून सांगतात, की झालं गेलं होऊन गेलं ते खेळामध्ये होतं. मग तन्वीला तिच्या डिसिजनबद्दल परत अजून एकदा रिग्रेट होतो. इकडे दीपाली सय्यद ओमकार राऊतसाठी मुली मागत आहे कॅमेऱ्याच्या थ्रू. ह्याला बॉडी आहे, हा दिवसाला 20 अंडी खातो आणि जर कुणाला ह्याच्यासोबत डेट करायचं असेल, ह्याची गर्लफ्रेंड व्हायचं असेल तर डी-एम करा आणि मला सुद्धा डी-एम करा, म्हणजे मी याच्या आईपर्यंत तुमचा संदेश पोहोचवेल. सो असं ते संभाषण चालू होतं. इकडे करण आणि सोनालीची एक टीम होताना आपल्याला दिसून आली. सोनाली करणला येऊन बोलते, की मनभूमी आणि रणभूमी असं काहीतरी डायलॉग होता. म्हणजे गेम खेळायच्या ठिकाणी गेम, इमोशन्स दाखवायच्या ठिकाणी इमोशन्स, असे या त्यांच्या कॉन्व्हर्सेशनचा हा मीनिंग होता. आणि इकडे बाथरूम एरियामध्ये रुचिता जी आहे ती सागर कारंडेच्या घरच्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते. मग ते शुभेच्छा दिल्यानंतर सागर कारंडेला अश्रू अनावर होतात, कारण इट्स अ इमोशनल मुमेंट फॉर हिम. आणि तो रडतो. मग नंतर दीपाली सय्यद येते, राकेश बापट येतात आणि त्याला म्हणजे सांत्वन करायचा प्रयत्न करतात. पण तो नंतर मग सांगतो, की असं असं झालं म्हणून. आणि दुसरीकडे दीपाली सय्यद जी आहे, ती खरंच खूप गोड दिसते. आणि आज जेव्हा ती मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घातली होती, तर ती खूप छान दिसत होती. खूपच भारी दिसत होती. आणि तिची मजा घेताना, मजा नाही, पण तिचं कौतुक करत होते आणि तिच्यासोबत फ्लर्ट करत होते करण सोनावणे आणि आयुष संजीव जे आहे ते तिच्यासोबत फ्लर्ट करत होते. आयुष संजीव म्हणाला, की तुम्हाला एल्बोपासून नमस्कार, असं तो बोलला. म्हणजे मजाकमध्ये तो बोलला. आणि इकडे आपल्या सोनाली राऊतची जी पॉवर की आहे ती चोरीला जाते. हा चोरीला जायचा सीन तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितला, की घरामध्ये एक चोर घोषित झालाय, एक चोर निर्माण झालाय आणि त्या चोरामुळे सागर कारंडे, सचिन कुमावत आणि आयुष संजीव याने एक आंदोलन घेतलेलं आहे न जेवण्याचं. कशामुळं? तर घरामध्ये एक चोर निर्माण झालं असं, की सोनाली राऊतची पॉवर की चोरीला गेली. मग पॉवर की चोरीला गेल्यामुळे सोनाली राऊतने अगोदर तिला डाऊट होता रुचिताकडे, कारण रुचिताकडे की नाही, मग ती चोरू शकते असं तिला वाटलं. मग ती रुचिताकडे गेली. रुचिताकडे गेल्यानंतर रुचिताने घेतलं नव्हतं. रुचितानं सांगितलं, की मी नाही घेतलं. त्याच्यानंतर ती बेडरूम एरियामध्ये येते, परत सांगते रुचिताला मी विचारलं, पण रुचिताने नाही बोलली म्हणून. त्याच्यानंतर रुचिता शपथ घेतलेली असते. मग त्या शपथीला सोनाली राऊत बेडरूममध्ये येऊन म्हणते, जर कोणी चोरली आहे तर चोरलंय म्हणून सांगा ना, कशाला तुम्ही सांगता? आईची शपथ घेता, घरची शपथ घेता, गावाची शपथ घेता, मी नाही चोरलं, मी नाही केलं असं म्हणता, का म्हणता तुम्ही? मग त्याच्यावरती रुचिता भडकते, की तू माझ्या शपथीला कसं असं करू शकतेस, तू कसं करू शकतेस, मी गावाकडची आहे, मग मी दाखवेल तुला माझा इंगा. अशा तिकडं सगळ्या गोष्टी चालू होतात. मग बिग बॉस ऑफिशियली पत्र पाठवतात, की सोनाली राऊतने पॉवर की त्या रूममध्ये वापरलेली होती, त्याच्यामुळे तिला आता वापस पॉवर की वापरता येणार नाही. त्याच्यानंतर सुद्धा हे वातावरण थोडंसं गरमच असतं, कारण सगळेजण चोराच्या शोधात असतात. इकडं राधा पाटील तन्वी कोलतेला कबूल करून बसते, की मी चोरली आहे, पण नंतर ती म्हणते, की मी मजाक करत आहे, मी का चोरेल. इकडे काय होतं, की मग सागर कारंडे, सचिन कुमावत, अनुश्री माने हे तिघं वॉशरूम एरियामध्ये असतात. तर तिथं जमिनीवरती चावी पडलेली असते. म्हणजे चावी नेमकी सचिन कुमावत, सागर कारंडे, अनुश्री मानेपैकी कोणी फेकलेली आहे किंवा चोरानेच ती आणून ठेवलेली आहे, ते अजून सुद्धा एपिसोडमध्ये रिव्हील केलेलं नाहीये. ते रिव्हील बहुतेक रितेश सरच करतील असा माझा अंदाज आहे. मग सोनाली राऊत जे आहे ऑब्व्हियसली समोर दिसल्यानंतर ती सचिन कुमावत आणि सागर कारंडे आणि अनुश्री माने या तिघावरती नाव घालते, की तुमच्या तिघापैकीच कोणीतरी आहे ज्याने चावी ठेवलेली आहे. मग ह्याच्यासाठी ते प्रोटेस्टवरती जातात, की मला सचिन कुमावत, सागर कारंडे आणि आयुष संजीव हे तिघं इमोशनलला बसतात, जेवण करत नाहीत. न जेवणाचं ते हे धरतात, व्रत धरतात. न जेवण्याचं व्रत धरतात.
मग तिकडे काय होतं की सगळेजण समजावून सांगायला जातात, पण ते तिघं ऐकत नाहीत आणि ते तिघं त्यांच्याच धुंदीमध्ये असतात. इकडे आपला विशाल कोटियान तन्वीची उगाचच तारीफ करत होता. ते त्याच्या ह्याच्यामधून दिसत होतं की तो उगाचच तिची तारीफ करतोय म्हणून. मग तारीफ केल्यानंतर काय तिला तर चांगलंच वाटणार आहे तन्वीला. मी किती भारी आहे, मी किती हे आहे, मी किती ते आहे, असंच तिला वाटणार आहे. मग इकडे तिने आयुष संजीवला पण सांगितलं की माझी तारीफ कर. चल मी खूप तयार झाली आहे आज आणि माझी तू तारीफ कर. मग आयुष संजीव तिला म्हणतो तू खूप छान दिसतेस, तुझा ब्लाऊजचा फॅशन पण खूप खूप छान आहे, असं तसं त्याचं कौतुक तो करतो. नंतर बिग बॉस सगळ्यासाठी शिरा बनवायसाठी तूप पाठवतात. आता मग ते शिरा ह्याच्यासाठी तूप पाठवल्यानंतर मग तन्वी कोलते येते आपल्या दीपाली सय्यदला मदत करायला किचन एरियामध्ये, ते गॅस चालू करायसाठी. मग गॅस चालू दीपाली सय्यदला कन्फ्यूज असेल मे बी, किंवा तिला चालू करता येत नसेल. पण दीपाली सय्यद बोलते की मला माहिती आहे मी करेल, तू नको येऊ. कारण तन्वी कोलतेनेच काल एपिसोडमध्ये बोललं होतं की आजपासून मी किचनमध्ये नाही येणार. सो ऑब्व्हियसली रिझन आहे दीपाली सय्यदला ते खटकलेलं. कारण दीपाली सय्यद ला तिने काल विनाकारण तिला ती बोललेली. मग दीपाली सय्यदने आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा ती मदत करायला येते तर त्यावेळेस ती म्हणते की तू का येते, आता तुझं यायचं कारण काय, तुला काहीच गरज नाही यायची, कशाला आली आहे तू, या पद्धतीमध्ये ती बोलते. मग त्याच्यानंतर तो ओजी विलन ऑफ द हाऊस जागृत होते आणि भांडायला सुरुवात करते की मी चांगल्या मनाने तुला बोलायला आले होते दीपाली ताई, पण तू मला येऊ देत नाहीये, अशामध्ये मला तू हेल्प करू देत नाहीये. मी अगोदर बोललेली होती बिग बॉसला की बिग बॉस शिऱ्यासाठी तूप पाठवा, मी शिरा करणार आहे, आमची टीम शिरा करणार आहे, शिऱ्यासाठी तूप पाठवा म्हणून मी विनवणी केली होती बिग बॉसला. मग शिरा कोण करणार, मग आम्ही करणार. मग त्याच्यावरती प्राजक्ता म्हणते की शिरा कोण करणार हे महत्वाचं आहे का शिरा होणं महत्वाचं आहे. व्हॅलिड पॉईंट मानलेला होता प्राजक्ताने. प्राजक्ता इथे बरोबर होती. आणि त्याच्यानंतर ती भांडायला सुरू होते, म्हणते मला संक्रांतीच्या दिवशी भांडण करायचं नाही, तरी पण मला हीच बोलणं आवडत नाही. अशा आवाजामध्ये, अशा ह्याच्यामध्ये ती भांडणाला सुरुवात करते. भांडायचं काही थांबायचं नावच घेत नाही तन्वी. मग दीपाली सय्यदला ऑब्व्हियसली वाईट वाटणारच. मग ती रडायला चालू करते. तिचं रडणं जेन्युइन होतं, फेक नव्हतं, काहीच नव्हतं. तिचं जे रडणं होतं ते जेन्युइन होतं. आणि बाहेर येऊन तन्वी कोलते जी आहे ती बडबडायला सुरुवात करते की वा चालू झाली ॲक्टिंग, अशा पद्धतीनं ती करायला सुरुवात करते. आणि मग म्हणते की तुम्ही खूप मोठ्या नटी आहात म्हणून तुम्ही रडताय, आणि मग मी पण एक ॲक्टर आहे, मी पण दाखवेल, मग मी पण रडेल, मग मी पण हे करेल, मग मी पण ते करेल. मग अशा पद्धतीनं तिचं बोलणं जे आहे ते चालू होतं. आणि मग तिकडं तिला सगळेजण समजावून सांगायला जातात दीपाली सय्यदला की दीपाली ताई तू खूप चांगला शिरा बनवते आणि शिरा बनवायला ये, तुझ्याशिवाय चांगला शिरा कोणी बनवत नाही, आणि असं शिरा बनवायला प्लीज ये. मग सगळं बोलल्यानंतर शिरा बनवायला दीपाली सय्यद येते. त्याच्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की जो लिव्हिंग एरिया आहे तिथे एक बजर ठेवलेला शॉर्टकटच्या दाराच्या जवळ. बजर जो पहिल्यांदा वाजवेल, मेहनतीच्या दाराने आलेल्या कंटेस्टंटपैकी जो पहिल्यांदा बजर वाजवेल त्याला कॅप्टन्सीचं कंटेंडर होण्याची संधी मिळेल. तर मग सगळ्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जाऊन अनुश्री माने धप्पन ते बजर जे आहे ते वाजवते. मग ते बजर वाजवल्यामुळं अनुश्री माने ही कॅप्टन्सीची 4th कंटेंडर डिसाईड होते. मग त्याच्यानंतर कॅप्टन्सीचा जो टास्क आहे, आता मेन जो आहे तो कॅप्टन्सीचा टास्क आहे. कॅप्टन्सीचा टास्क जो आहे तो चालू होतो गार्डन एरियामध्ये लांडगा आला रे आला या पद्धतीचा एक कॅप्टनचा जो आहे टास्क तो चालू झाला होता. आणि त्या टास्कमध्ये 2 टीम होते. एक टीम होती अनुश्री माने आणि सोनाली राऊतची, दुसरी टीम होती प्राजक्ता आणि हिची तन्वी कोलतेची. तर या 2 टीमला 2-2 समर्थक निवडायचे होते. स्टार्टिंगला अनुश्री माने आणि सोनाली राऊतने विशाल कोटियान आणि ओंकार राऊतला
समर्थक निवडलं होतं. पण सेम ह्या प्राजक्ता आणि तन्वीच्या टीमने पण तेच 2 समर्थक निवडले होते. मग त्याच्यामुळं गोंधळ झाला आणि बिग बॉसने वरून आदेश दिला की कंटेंडर फक्त समर्थक निवडू शकतात. समर्थकांच्या हातात आहे कुठल्या टीममध्ये जायचं. मग तेव्हा विशाल कोटियान जो आहे तो जातो तन्वीच्या टीममध्ये. कारण ऑब्व्हियसली तन्वीसोबत त्याला सो कॉल्ड कपल दिसायचंय शोमध्ये किंवा त्याची असेल काहीतरी स्ट्रॅटेजी. मे बी दिसणार पण नाहीत, मे बी दिसतील, काही सांगता नाही. इट्स अ शो, राईट? सो ओमकार राऊत इकडून खेळतो आणि तन्वी कोलते विशाल कोटियान इकडून खेळतो. घरामध्ये सध्या एक चांगली टीम आणि एक वाईट टीम ही दिसायला चालू झालेली आहे. वाईट टीममध्ये विशाल कोटियान आणि तन्वी कोलते यांचा समावेश थोडासा जास्त दिसतोय. ते थोडे वर, म्हणजे वाईट टीम जी निगेटिव्ह टीम आहे तिकडून ते वर येताना आपल्याला दिसून येतात. दुसरं म्हणजे चांगल्या टीममध्ये ओमकार राऊत तर आहे, परत दिव्या शिंदे ॲड झाली आहे नवीन, आणि करण सोनावणे. पण करण सोनावणेला आजचा टास्क कळला, बट जे फिजिकल टास्क झाला ओमकार राऊत आणि विशालमध्ये, त्याच्यामध्ये चूक कोणाची हे कळण्यामध्ये थोडंसं करण चुकला असं मला वाटतं. कारण बिग बॉसचा रूल आहे, कुठलाही तुम्ही टास्क घ्या, आत्तापर्यंतचे सगळे सीझन काढून बघा, हिंदीचे, मराठीचे, सगळ्या भाषेतले सीझन तुम्ही काढून बघा. सीझनमध्ये जेव्हा एक बळाचा उपयोग केला जातो, बळाचा उपयोग केल्यानंतर जो 2 मेल कंटेस्टंट एकसारखे जर असतील तर ते एकमेकाला अडवून धरतात टास्क चालू झाल्या. कारण कोणी पण जाऊन दुसऱ्या टीमचा पटकन सगळ्या गोष्टी नाहीशा करू नये म्हणून ते सगळं केलेलं असतं. आणि इथं अनुश्री माने डोकं लावून ओमकार राऊतला सांगते की आम्ही तिकडं घ्यायला जातो सगळं सामान, जे रुई आहे, कापूस आहे, सगळं आहे, मेंढ्याचं जे काही आहे ते, तू फक्त विशाल कोटियानला अडवून धर. आणि मग ओमकार राऊत त्याचा पूर्ण शक्तीचा वापर करून त्याला अडवून धरतो. पण ते दोघं खाली पडतात. खाली पडण्यामध्ये दोघांचीही इक्वल चूक आहे. पण नंतर पडल्यानंतर विशाल कोटियान कंटिन्युअसली त्याच्या मानाला इकडच्या साईडनं अशा पद्धतीने तो मागच्या साईडनं धरून असतो. त्याच्यामुळे त्याचा गळा जोरात दाबला जातो. पण हे काही कंटेस्टंटला दिसलं, काही कंटेस्टंटला दिसलं नाही. आणि विशाल कोटियान त्याच्यावरती जस्टिफिकेशन देतो की खेळ आहे मान्य आहे, पण तू ज्या पद्धतीने त्याचा गळा आवळत होतास ते चुकीचं आहे. त्याला तू पकड, त्याला पकडून ठेव, त्याचा पाय पकड, त्याचा हात पकडून ठेव, फिजिकल जेवढं व्हायचं तेवढं हो, त्याचं एकदम त्याला घट्ट पकडून ठेव. पण त्याचा तू गळा पकडलास. गळा हा खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. सो त्याच्यामुळं मला ते कुठंतरी चुकीचं वाटलं. करण सोनावणे डिफेंड करताना दिसला विशालला अनुश्रीसोबत, आणि त्याच्यानंतर टास्क बिग बॉसला स्टॉप करावा लागला आणि रद्द करावा लागला. तेवढ्यामध्ये तन्वी कोलते आणि यांच्यामध्ये सोनाली राऊतमध्ये सुद्धा एकदम झुंज चालू होती. आणि मग बिग बॉसने थांबवल्यानंतर सोनालीच्या हातामध्ये कापूसाचा गोंडा होता. मग कापसाचा गोंडा तन्वी तिच्या अंगावर हटतच नव्हती, म्हणून कापसाचा गोंडा तिने फेकला तिच्या तोंडावर. गोंडा फेकला. तुम्ही रिटेक जर जाऊन बघाल, त्याला 0.5च्या स्पीडमध्ये तुम्ही जिओ हॉटस्टारवरती लावून बघा. जिओ हॉटस्टारवरती तुम्हाला कळेल की सोनाली राऊतने गोंडा फेकून मारला होता, ना की चापट मारली होती. आणि तन्वी कोलतेने तिथे कांगावा करायला सुरुवात केला. बिग बॉस, हिने मला चापट मारलेली आहे आणि अशा शोमध्ये व्हायलन्ससाठी मी आलेली नाहीये. मी व्हायलन्समध्ये अजिबात राहणार नाही. बिग बॉस, आत्ताच काहीतरी ॲक्शन घ्या. बिग बॉस, हिने मला कानाखाली चापट मारलेली आहे. बिग बॉस, हिने मला कानाखाली चापट मारलेली आहे, असं ती बिग बॉसला सांगत असते. पण बिग बॉस नंतर सगळ्याला गार्डन एरियामध्ये एकत्रित करतात आणि सांगतात की बिग बॉस 18 एवढे कॅमेरे आहेत आजूबाजूला. बिग बॉस जर कोणी इंटेन्शनली काही केलं असेल तर त्याला आम्ही नक्की घराबाहेर काढू. आणि अजून आपल्याकडे 100 दिवस उरलेले आहेत. आणि तुम्ही जर आताच असे फिजिकल झालात तर मग आम्हाला नवीन कंटेस्टंट शोधावे लागतील, कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल. सगळेजण मग हसायला लागतात. मग बिग बॉस म्हणतो वरून की हसताना किती तुम्ही छान दिसता, असंच हसत राहा. मग नंतर इकडे सगळ्या गोष्टी चालू होतात. त्याच्यानंतर बाचाबाची चालू होते सागर कारंडे आणि तन्वीमध्ये. मग सागर कारंडे आणि तन्वीमध्ये बाचाबाची चालू झाल्यानंतर तन्वी बोलते की तुम्ही कॉमेडी करून भांडणं मिटवता,
असं तसं म्हणून. आणि मग सागर कारंडेला वाटतं की ही माझ्या प्रोफेशनवर चालली आहे. सागर कारंडेमधलं जे रौद्र रूप आहे ते बघायला मिळतं. जे स्टेजवरती रितेश भाऊनी सांगितलं होतं की खरा चेहरा या माणसाचा वेगळा आहे. हा सगळ्याला हसवतो, हा सगळ्याला असं करतो, पण रिअलमध्ये हा थोडा वेगळा आहे आणि याची पर्सनॅलिटी दाखवायला हा या शोमध्ये येतोय आणि शो गाजवायला येतोय. सो त्यानं ते कॅरेक्टर बाहेर काढलं त्याच्यामधलं. जे काही पूर्ण कॅरेक्टर होतं ते पुरेपूर पद्धतीनं त्यानं बाहेर काढलं. बाहेर काढून तन्वीला ज्या पद्धतीनं त्यानं उत्तर दिलंय, ज्या आवाजामध्ये तो बोललाय, ते बघणं एकदम भारी होतं. आणि तन्वीला तो बोलत होता की माझ्या प्रोफेशनवर तू जायचं नाहीये, माझ्या प्रोफेशनवर तू जायचं नाही, तू कोण माझ्या प्रोफेशनवर जाणारी, माझ्या प्रोफेशनवर जायची काहीच गरज नाही तुला, अशा पद्धतीने त्याचं ओरडणं चालू होतं. त्याच्यानंतर ती जस्टिफिकेशन देत राहते, बिग बॉस मी यांच्या प्रोफेशनवर गेलेली नाहीये, मी तुम्हाला अजून एकदा वाक्य सांगते, मी हे बोललेली आहे की कॉमेडी करून सागरदादा भांडणं मिटवतात, कॉमेडी करून सागरदादा भांडणं मिटवतात, असं ती जस्टिफिकेशन तिने दिलं. जस्टिफिकेशन दिल्यानंतर मग बिग बॉसने टास्क हा सक्सेसफुली रद्द केला. रद्द केल्यानंतर त्यांनी सेकंड राऊंडसाठी म्हणजे फर्स्ट राऊंड त्यांनी पूर्णच रद्द केला. जे पण समर्थक होते त्यांना गेममधून डिस्क्वालिफाय केलं, कारण बिग बॉसला पण माहिती होतं यांना जर कंटिन्यू केलं तरी भांडणच करणार आहेत आणि कोणतरी कोणाला तर मारणार आहे आणि मग यांना इनडायरेक्टली शोच्या बाहेर यांना काढावं लागेल. आणि शोच्या बाहेर तर यांना लवकर कुणाला इतकं काढायचं नाहीये, कारण या वेळेचा सीझन हा खूप खरंच यावेळेसचा जो सीझन आहे तो खरंच खूप गाजणार आहे आणि तो गाजल्याशिवाय आज ह्या वेळेसचा सीझन अजिबात राहणार नाही. म्हणजे एपिसोडची जी शेवट आहे, एपिसोडच्या शेवटी अनुश्री माने इकडे डिफेंड करते स्वतःला आणि ओमकार राऊतला, कारण ओमकार तिच्या बाजूने खेळत होता आणि चांगला खेळलाय ओमकार. हॅट्स ऑफ ओमकार, कारण कॉमनर आहेस आणि कॉमनर असताना सुद्धा तू चांगल्या पद्धतीने हळूहळू लोकांसमोर तू दिसतोय, लोकांसमोर तू चांगल्या पद्धतीने येतोय, खेळतोय. असंच खेळत राहा, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्राचा तुला सपोर्ट भेटेल आणि चांगल्या बाजूने नड, चांगल्या बाजूने. आपण तर त्याला सांगू शकत नाही, पण आपण एक आपली बाजू आपल्या पद्धतीने मांडू शकतो, कारण कॉमनर आहे. सो मला असं वाटतं की आपण पण एक कॉमनर आहोत. सो कॉमनर कुठेतरी शोमध्ये ॲटलिस्ट टिकला पाहिजे. विनर आपण शेवटी डिसाईड करूयाच की कोण विनर होईल, ज्याच्यामध्ये खरंच क्वालिटी आहेत, जो खरंच विनर होण्याच्या लायकीचा आहे, पात्रतेचा आहे, आपण त्यालाच विनर करणार आहोत, त्यालाच आपण वोट करणार आहोत. पण कॉमनर्सला आपला एक कॉमनर्स घ्यायचा, त्याला सपोर्ट करणं सुद्धा हे आपलं काम आहे. आणि मग एपिसोडच्या शेवटी अनुश्री माने हे डिफेंड करत असते. डिफेंड करत असताना ती बोलते की तुला खर्चटलेला नाहीये, ओंकारला खर्चटलेला आहे, त्याच्यामुळे तू शक्तीचा जास्त वापर केलायस. मग माझ्या मते तो फेअर खेळला आणि तू अनफेअर खेळलायस, अशा पद्धतीने चालू होतं. आणि त्याच्यानंतर मग टास्कमध्ये शेवटी म्हणजे जो सेकंड राऊंड आहे तो चालू होतो आणि सेकंड राऊंडमध्ये जे कंटेंडर समर्थक करणार आहेत तर ते रुचिता जाधव आणि आपला रोशन हा प्राजक्ता आणि याच्या टीमकडून आहे. परत यांच्या टीमकडून दिव्या शिंदे आहे आणि सागर कारंडे, राकेश बापट नाही, दुसरं एक कुठला तरी कंटेस्टंट होता, त्याचं नाव मला आठवत नाही. अशा पद्धतीने हा एपिसोड आजचा एंड झालाय. आणि अजूनपर्यंत शोचा चोर कोण, गेममधला कंटेस्टंटमधला चोर कोण, हे गुपितच राहिलेलं आहे. हे बहुतेक विकेंडच्या वारला समोर येईल किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये समोर येईल. आणि उद्याचा एपिसोड एकदम खतरनाक असणार आहे असं आजच्या एपिसोडवरून तरी वाटलं. मग आपण उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी नक्कीच या चॅनलवरती आपण भेटूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून या व्हिडिओची, या बिग बॉसच्या एपिसोडच्या रिव्ह्यूची नोटिफिकेशन आल्या तुम्ही पटकन क्लिक करून एपिसोड पूर्ण, म्हणजे हा एपिसोड, आपला एपिसोड तुम्ही पूर्ण बघाल आणि तुम्हाला सुद्धा तुमचे मतंसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकाल.